एवढा वाईट नाही दिसत आहे, चांगला दिसतंय की. याचा अर्थ थोडा वाईट आहे. नाही नाही, खरंच खूप छान आहे. थँक्यू. यू गाईज आर माय फॅमिली. आता मालती आंटी रूमच्या दारात असतील. लगेच दुसरा पत्ता टाकायला हवा. अरे वा, सगळं महिला मंडळ एकत्र. काय चाललंय? भाऊजी, तनिषाने सगळ्यांसाठी नेल पेंट आणली, तेच लावत बसलोय. अरे बापरे, तुमचं चालू दे, आहे मी. आबा, झाडांना पाणी घातलेलं नाहीये का? सुकली आहेत झाडं. नाही, मला तसं वाटलं. मला ते सांगता का पाणी घालायला? सांगतो. नाही नाही, मी घालते ना झाडांना पाणी. अगं, तुम्ही नेलपेंट लावताय ना, लावा, मी आहे, मी घालतो पाणी. थँक्यू बाबा. काय म्हणतेस आई? अरे उर्मिलाचं डोकं दुखतंय, मला जरा बाम देतोस का? बाम हवाय? तिथे आत माझं ड्रेसिंग टेबल आहे ना, त्याच्या सेकंड ड्रॉवर मध्ये आहे. तू घे ना. अरे दे ना मग. मला खाली जायचंय आई, तू घे ना प्लीज. जरा कसं वाटतंय? छान. खरं ना? हो. बरं रत्नाई, आज भाजी काय करूया आपण? मालती, काय करूया ग? भेंडी करायची का? चालेल ना, भेंडी करूया. काही पडलं का? मला आवाज आला आता. अगं, मला वाटतं ना अजित असेल. तुला माहिती आहे त्याची काहीतरी सारखी धडपड चालू असते, त्यांनीच काहीतरी पाडलं असणार आहे. नाही नाही, पण आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे ना. खूप मोठा आवाज आला. काय रे, तू इथं काय करतोस? मी ते तुम्ही इकडे काय करताय? हा, ते मी झाडांना माझं सोड रे, तू काय करतोयस? मी नेटवर्क इश्यू होता खाली, म्हणून वरती आलो. रेंज मिळेल, काम होतं, मीटिंग. मी झाडांना पाणी घालायला आलो होतो, तू घालतोस का? हो चालेल ना. नाही नाही नाही, मला एक इम्पॉर्टंट काम आहे खाली, मला जावं लागेल. एक मिनिट, काय झालंय काय तुला इंद्रा? काय नाही. नाही, हल्ली मी तुझ्याकडे बघतोय, तू लक्ष नसतं कशात, ना घरात ना कामात. काय झालंय काय तुला?
तू ना मला जरा बदलल्यासारखा वाटतोयस. मग मला मान्य आहे की तुला फॅक्टरीचं थोडं टेन्शन आहे. तनिषाचे पैसे फेडायचे आहे, कामगारांचा पगार भागवायचा आहे, फॅक्टरीचं मेंटेनन्स आहे, हे सगळं सगळं मान्य आहे मला. पण यापुढे जाऊन तुझं वैयक्तिक आयुष्य आहे ना, बायको आहे तुला. ज्या चुका मी केल्या तर तू करू नकोस. तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे, बायकोकडे लक्ष दे. मला काय वाटतं माहितीये का, मला ना आय थिंक माझा फोन वाजतोय. मी येतो ना लगेच. काहीतरी बिघडलं याचं. असो, नाही नाही राहू दे, तू नको, तू बस बाई, मी बघते त्यापेक्षा. आले नाही. आई काय रे? चहा चहा दे ना बनवून, मला प्यायची इच्छा झाली. हा बाय. हो. बरं, बाहेर फक्त कसला आवाज येतोय पाहते आणि लगेच बनवते. ते मी बघतो. मी आहे ना, मी बघतो. तू काय, बरेच दिवस झाले मी तुझ्या हातचा चहा नाही प्यायलाय. मला खूप आठवण येते त्या चहाची. बाहेर पाऊस पण पडतोय म्हणून अचानक इच्छा झाली. लगेच बनवते. थँक्यू आई, थँक्यू. इंद्रा भाऊजी, वहिनी, काय करताय? काय जाळताय तुम्ही? शर्ट शर्ट का जाळताय? नाही म्हणजे तुम्हाला नको असेल तर एखाद्या गरीबाला द्या ना. थंडी वाऱ्यापासून त्याचंच रक्षण होईल आणि तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देईल तो. पण काय झालंय काय या शर्टला? चांगला तर आहे की, मग का जाळताय? आवडलं नाहीये का तुम्हाला? वहिनी, बरोबर म्हणताय उर्मिला वहिनी. नाईस आयडिया उर्मिला वहिनी. हा गरिबांनाच दिला पाहिजे शर्ट, जाळायला नको. हो ना इंद्रा? हो हो, चांगली आयडिया आहे. आपण देऊया कोणाला तरी. अहो, कोणाला तरी कशाला? वस्तीतली गरजू मुलं माहिती आहेत की मला, त्यांना देऊया आपण. हा, द्या तशा. अगं, ओळखीच्या गरजूंना असे वापरलेले कपडे कशाला द्यायचे? नवीन कपडे देऊया ना आपण. बरं नाही दिसत ते. इंद्रा, ठीक आहे. चला जाऊया. काय गरज होती त्या उर्मिला वहिनींना नको तिथे नाक गुपसायची? आतापर्यंत सगळे पुरावे नष्ट झाले असते. नेहमी मध्ये नाक गुपसायचं असतं त्यांना. इंद्रा, चिडचिड करू नकोस. इन्स्टेड थँक गॉड की आपण पकडलो गेलो नाही. आपलं सत्य जर सगळ्यांसमोर आलं असतं तर काय झालं असतं, यू कॅन्ट इव्हन इमॅजिन. अरे, उर्मिला वहिनींच्या हातात होता तो शर्ट. त्यांनी जर बघितलं असतं ना तर वाट लागली असती आपली. त्यामुळे प्लीज चिडचिड करू नको. इन्स्टेड फील ब्लेस्ड की आपण पकडलो गेलो नाही. ओके? अरे काय चिडचिड करू नको तनिषा. आतापर्यंत सगळे पुरावे नष्ट व्हायला हवे.
हे बघ, त्या वस्तू जोपर्यंत या घरात आहेत ना तोपर्यंत आपल्यावर टांगती तलवार असणार आहे आणि मला नको आहे ते. ऐक ना, ऐक. आता सगळे पुरावे माझ्या रूममध्ये आहेत की नाही? मी सोडले तर इथं कुणीही येत नाही, सगळं सेफ आहे इथे. मी ते सगळे पुरावे ना व्यवस्थित लपवून ठेवते. ओके? नाही 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 तनिषा, त्या उर्मिला बहिणींपासून सावध राहायला पाहिजे. जेव्हापासून त्या त्यांच्या घरी जाऊन आल्या आहेत ना जरा अतिच करायला लागलेत. फक्त उर्मिला बहिणी नाही, घरातल्या कुठल्याही मेंबरला हे पुरावे दिसणार नाहीत असं काहीतरी कर प्लीज. ओके ओके, यू डोंट वरी, मी बघते. हां, रिलॅक्स. बिचारा इंद्रा, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी ती रात्र आणि त्या रात्री तयार झालेले हे खोटे एव्हिडन्सेस तुला तोवर मिटवू देणार नाही जोवर तू माझा होत नाहीस. आज इंद्रजीत चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. अजून तयार झाले नाहीयेत म्हणजे ऑफिसलाही जात नाहीयेत. वातावरणही छान आहे. आज प्लॅन बनवायला काही हरकत नाही. इंद्रजीत, मी काय म्हणत, बोल ना. अहो तुम्ही तयार झालाय तर ऑफिसला चाललाय? हो अगं, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला ती अटेंड करावीच लागेल. पण आता एवढ्या वेळ तुम्ही तयार झाला नव्हता तर मला असं वाटलं की नाही जाणार, तर मी असं म्हणत होते की पण मी आता रेडी झालोय ना, म्हणजे मला जायचंय ऑफिसला. अहो पण मला लेट होतंय, मी निघतो. ओके, बाय. कांद्यापेक्षा इंद्रा चांगला झोंबलेला दिसतो हिला. वेल डन तनिषा, तुझे प्लॅन वर्क होत आता. बिचारी राणी राणी, आय एम सो सॉरी, बट यू नो व्हॉट, मला तुझी अजिबात दया येत नाहीये. उलट ही तर सुरुवात आहे, अजून खूप काही होणार आहे तुझ्या आयुष्यात. बी रेडी फॉर दॅट. राणी, राणी काय झालं? आर यू ओके? रडतेस का? नाही नाही, ते कांदा चिरते ना म्हणून पाणी आलं जरा डोळ्यात. बाकी काही नाही. राणी, काय झालंय? हे बघ, मला कळतंय हे डोळ्यात जे पाणी आहे ना ते कांद्यामुळे नाही आहे, इंद्रामुळे. हो ना? नाही नाही, असं काही नाही. राणी, बाईच बाईचं मन ओळखू शकते. तू घरच्यांना दाखवण्यासाठी खुश जरी असलीस तरी आतून सॅड असे कळतंय मला. इंद्रा काही बोलला का? काही झालं का तुम्हा दोघांमध्ये? माझ्याशी बोलू शकतेस तू. ते बोलतच नाहीयेत, हाच तर प्रॉब्लेम आहे. ॲज इन? मला आता कुठे असं वाटायला लागलं होतं की मी ओळखते त्यांना. मला समजलंय की ते कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, ते कसे वागतात. पण हल्ली असं वाटू लागलंय की मी नाही ओळखत त्यांना. तिनं जरा विचित्रच वागतायत. हरवलेले असतात, त्यांचं लक्ष नसतं कशात, ते माझ्याशी बोलत नाहीयेत. त्यांच्या मनात काय चाललंय ना ते काहीच कळत नाहीये मला. हळूहळू ते माझ्यापासून दूर जायला लागलेत का असं वाटतंय. लेट मी बी ऑनेस्ट, फॅक्टरीमध्ये खरंच खूप काम आहे ग, त्याच्यामुळे स्ट्रेस आला असेल थोडा. पण मी तुला एक गोष्ट सजेस्ट करू?
तुमच्यात जे अंतर वाढत चाललंय ना ते तू कमी करायला हवंस. मी करणार होते प्रयत्न. आज मला असं वाटलं की ते नाही जातात कामावरती, म्हणून मी म्हटलं चला वेळ घालवूया थोडासा. मी ऑफिसमध्ये घेऊन जाणार होते, त्यांना जुन्या आठवणी ताज्या करणार होते, आम्ही गप्पा मारणार होतो, पण ते अचानक म्हणाले की नाही, ते आता फॅक्टरीत चाललेत, काम आलंय काहीतरी महत्वाचं, आणि निघून गेले. मला असं वाटतं तुम्हा दोघांना एकांताची गरज आहे. जस्ट यू अँड हिम, बाकी कोणीच नाही. मलाही तसंच वाटतंय, पण आता त्यांना फॅक्टरीचं टेन्शन आहे, कामाचं टेन्शन आहे. ते नाही येणार माझ्याबरोबर कुठे बाहेर. कसा मिळणार एकांत? एकांतासाठी बाहेरच गेलं पाहिजे असं काही नसतं. तुम्ही इथे एकत्र तुमच्या रूममध्येही वेळ घालवू शकता. आफ्टर ऑल इट्स युअर ओन स्पेस. दोघं एकमेकांशी बोला, तुमच्यात नेमकं काय मिसिंग आहे हे समजून घ्या ना. सिम्पल. तुला पटतंय ना माझं? हो. इंद्राने केलेली तयारी आठवते ना तुला? माझ्याशी बोलला होता तू. हुकुमाची राणी लाजते सुद्धा. बरं, तू काहीतरी प्लॅन कर आणि त्यात मी तुझी मदत करते. ओके? ठीक आहे. तुला यात माझी मदत लागली तर मला नक्की सांग. ओके? नक्की. हॅपी नाऊ? हो. स्माइल. तनिषा मॅडम बरोबर बोलतायत. आमच्यातला दुरावा मिटण्यासाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज प्लॅन करायला हरकत नाही. थँक्यू. यू वेलकम. किती लाजतीये, पण तिला कुठे माहितीये ती जो विचार करतीये त्याने ती इंद्राच्या जवळ नाही, अजून लांब 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 खूप लांब जाणार आहे. सगळे पुरावे तनिषाजवळ राहिलेत. मी तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय, पण असं काहीतरी घडतंय ज्याने मी अजून अडकत चाललोय. मला अजिबात तिच्या अवतीभोवती नाही राहायचंय. नाही कमी सर. येस कमी. सर काही डॉक्युमेंट्स रेडी करायचे होते आणि एक तुमची सिग्नेचर हवी होती. तनिषा मॅडमची ऑलरेडी सिग्नेचर झाली. ठीक आहे. अहो काय करताय केटी? काय झालं सर? काही करताना जरा विचारून करत जा, आणि जे काही करताय त्याचं भान ठेवत जा ना जरा. काय चाललंय हे? सर तनिषा मॅडमच्या सांगण्यावरनं तुमचं आणि त्यांचं जॉईंट अकाउंट काढायचं होतं ना, त्यासाठीच तुमचे फोटो जोडतोय मी सर. अहो कशाला जोडताय? काही गरज नाहीये त्याची. तुम्ही जा केटी तुम्ही. सर पण अहो मी बघून घेईन ते. तुम्ही इथून जा पहिले. मला तनिषाच्या जवळ नाही जायचंय, काही झालं तरी आणि कुठल्याही परिस्थितीत. मालती, ते असं टेरेसवरती का बोलवलंय आपल्याला? अहो मलाही नाही माहित. मला तनिषाने सगळ्यांना टेरेसवर बोलवायला सांगितलं, तर ती आल्याशिवाय काही कळायचं नाही. ती बघा आली. हे काय ग, काय झालं? तनिषा, अगं आम्हाला सगळ्यांना असं वरती का बोलवलेस? ऍक्च्युली मला तुम्हा सगळ्यांसोबत एक सिक्रेट शेअर करायचं. सिक्रेट? खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलं. काय झालंय तनिषा? अबा मी सांगते तुम्हाला, पण तुम्ही इंद्राशी या बाबतीत काही बोलू नका प्लीज. अगं पण काय झालं ते आम्हाला तरी सांग. मला ती आंटी, अबा कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल?
राणीने तुम्हा दोघांचं प्रमोशन करायचं ठरवलंय. म्हणजे ती लवकरच तुम्हाला गुड न्यूज देणार आहे. काय अगं बाई खरंच काय? म्हणजे वहिनी आणि दादा हळू हळू हळू. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगतेय हे माहित नाहीये राणीला. आणि तूही तिला विचारायला जाऊ नकोस. ओके? पण हे सगळं कन्फर्म आहे ना? 100% कन्फर्म आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? ऍक्च्युली मालती आंटी, हे सगळं फक्त राणीने ठरवलंय, इंद्राने नाही. त्यामुळे आपल्याला राणीला मदत करावी लागेल. ठीक आहे, आम्ही काय करायचंय ते तू सांग. ऍक्च्युली आबा, इंद्राचा मूड आजकाल खूप ऑफ असतो. इज व्हेरी एक्झॉस्टेड, टेन्स्ड. पण आज त्याला ते टेन्शन आपण घेऊ द्यायचं नाही. हा, लेट्स क्रिएट अ पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर. ओके? आर यू गाईज इन? नेमकं काय करायचं? मी सांगते. बाय. डन?